सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। जय हिंद साथियों, आइए बात करते हैं कोजागिरी पूर्णिमा के मौके पर भिवंडी शहर के दीवान शाह बेघर निवारक केंद्र में एक प्रोग्राम का आयोजन किया गया। यहाँ रहने वाले गरीबों को केसर युक्त दूध पिलाकर इस कार्यक्रम को संपन्न किया गया। इस मौके पर मानव विकास सामाजिक सेवा संस्था के अध्यक्ष, जो इस बेघर निवारक केंद्र के संचालक भी हैं, संजय कुलकर्णी जी, वो मौजूद थे। साथ ही अनीस अहमद सिद्दीकी, राजेश मोरे, मैं खुद, खान फखर आलम, पूरी टीम यहाँ मौजूद थी। इस मौके पर यहाँ बेघर निवारक केंद्र में रहने वाले जो लोग थे उन्हें दूध पिलाया गया। आइए देखते हैं इसी मौके के कुछ दृश्य। मैं खान फखर आलम। जन्माने ब्राह्मण असूनही तो अत्यंत गरीब आणि दारिद्र्याने ग्रस्त होता। संध्या स्नान व पूजा नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। जास्त गरम नाही, सांभाळून लागू लागला। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्येक व्रत किंवा उपवासाच्या मागे एखादी कथा दडलेली असते। हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे की ज्या दिवशी व्रत करतो त्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री त्या व्रताची कथा ऐकणे किंवा सांगणे अत्यंत फलदायी ठरते। शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची महती स्कंद पुराण यांसारख्या धर्मग्रंथात वर्णिलेली आढळते। ऋषी वालखिल्य यांनी आपल्या शिष्यांना कार्तिक महिन्यात करायच्या उपव्रतांविषयी सांगताना कोजागिरी व्रताची ही कथा कथन केली होती। म्हणतात की ज्यांनी कोजागिरीचे व्रत केले असेल त्यांनी पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री को जागरती असा प्रश्न विचारते। म्हणजे त्याचा अर्थ होतो, इथे कोण जागे आहे? जे भक्त त्या रात्री जागरण करून लक्ष्मीचे स्मरण करतात त्यांच्यावर ती धन समृद्धीचा वर्षाव करते असे मानले जाते। ही कथा नक्की ऐका। चला तर मग मी ही कथा सांगायला सुरुवात करते। त्या अगोदर मित्रांनो,